ही एक खुली पत्रकार परिषद आहे, पण वेळ झालेला आहे, तर काही प्रश्न आपण घेऊया. मला असं वाटतं की आपण माईक आपण तिकडे देतोय, तर साधारण एक 10 प्रश्न आपण घ्यावा असं ठरलेलं आहे. तर साई, प्रश्न उद्योजींसाठी किंवा कुणी आपण उत्तर द्या. एकूण या सगळ्या प्रकरणात एक कट असल्याचं आपल्याकडनं ध्वनित झालेलं आहे. तर या कटामध्ये निवडणूक आयोगही सामील आहे का आणि निवडणूक आयोगाने खोटारडेपणा केला आहे का, चुकीची माहिती देऊन? याचं उत्तर आपल्याकडनं अपेक्षित आहे. उद्धवजी किंवा आणखी कुणी? सॉरी आपण हा सर्व कट असल्याचं ध्वनित केलेला आहे. त्यामुळे या कटात निवडणूक आयोग सामील आहे का आणि निवडणूक आयोगाने जाणून बुजून या कटाचा भाग होत खोटी माहिती दिलेली आहे का? आपल्याला काय वाटतं? सगळ्यांनीच सांगितलं त्याप्रमाणे याच्यात कट आहेच, कारस्थान आहे. आता जसं ॲडव्होकेट अनिल परब यांनी दाखवलं, आणि मी जेव्हा इलेक्शन कमिशन समोर केस सुरू होती तेव्हा पण मी अनिल देसाई यांच्या सोबत होतो. मला वाटते कोण खासदार आपले सावंत साहेब, त्यांच्या तिथल्या खासदार म्हणून असलेल्या बंगल्यावर गठ्ठेच्या गठ्ठे सगळे प्रतिज्ञापत्राचे ठेवले होते, जे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही राजकीय पक्ष म्हणून तुमचा रोल महत्त्वाचा आहे आणि तुमचं बहुमत आहे सिद्ध करा. त्यासाठी जे सबमिट करायला सांगितलं ते सगळं सबमिट केलेलं होतं. परंतु तिथे जी सुनावणी सुरू होती, राहुल नार्वेकरांसमोर सुरू होती तेव्हा पण आणि इलेक्शन कमिशन समोर सुरू तेव्हा पण ते काहीतरी सांगितल्याप्रमाणे वागत आहेत. त्यांच्यावर काहीतरी दबाव आहे आणि ते सतत काहीतरी मुद्दे शोधत आहेत की ज्याच्यामधून त्यांना चुकीचा निर्णय देता येईल अशा प्रकारची त्यांची बॉडी लँग्वेज होती, हे मी बघू शकत होतो. आणि त्यामुळेच मी मगाशी म्हटलं की लोकशाहीसाठी हे दुर्दैवी आहे की अशा प्रकारे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे कोणाच्या तरी हातातलं बावलं बनणं. म्हणजे एकच TN सेशन होता तेव्हा त्या माणसांनी सगळं इलेक्शन कमिशन लोकांसाठी कशा पद्धतीने वागू शकते आणि ताकदवान पद्धतीने यंत्रणा म्हणून पुढे होऊ शकते हे दाखवलं. तर आत्ताचे इलेक्शन कमिशन जे आहे ते संपूर्णपणे नांगी टाकलेलं आहे आणि त्यांना ज्या पद्धतीने निर्णय द्यावा असं सांगितलेलं आहे तसा निर्णय देतात. त्यामुळे नक्कीच ते वेठीस धरलेलं इलेक्शन कमिशन आहे, त्याच्याकडून काही आपण न्यायाची अपेक्षा करू शकत नाही. त्यांनी तो अन्यायच एक प्रकारे केलेला आहे. हॅलो, नमस्कार. मयुरेश गणपते, news18.com मधून. मला प्रश्न सर आपल्याला विचारायचा आहे उद्धव साहेबांना. तुम्ही मगाशी भाषण करताना म्हणालात की खरोखरच आता आपण इलेक्शन कमिशनवर केस टाकली पाहिजे. आता प्रमोदजींनी जो प्रश्न विचारला त्याचंच एक्सटेन्शन आहे की खोटी माहिती जर ते विधानसभेच्या अध्यक्षांना देत असतील किंवा सांगत असतील की आमच्याकडे ही माहिती नाही किंवा हीच एक आमच्याकडे घटना आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही इलेक्शन कमिशनच्या विरोधात खरंच जाणार आहात का? आम्ही इलेक्शन कमिशन विरोधात यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत. आज मी जो मुद्दा काढला तो जवळपास 19,41,000 एवढी प्रतिज्ञापत्र, शपथपत्र, आणखीन सदस्याचे अर्ज. याचं कारण त्यावेळेला निवडणूक आयोगाने आम्हाला हे दिलं होतं, बंधनकारक केलं होतं. आणि तुमच्या लक्षात असेल की त्या काळामध्ये तुमच्यापैकीच काही जणांनी, म्हणजे मी चुकीच्याने नाही बोलत, ही बातमी दाखवली होती की शिवसेना खोटी शपथपत्र सादर करते. माझ्या शिवसैनिकांच्या घरात गावागावामध्ये यांनी पोलीस पाठवले होते आणि हे तू शपथपत्र भरलेस का एवढी त्यांनी खातरजमा केली होती. ती खातरजमा केल्यानंतर जर तुम्ही ती सगळी शपथपत्र केराच्या टोपलीत टाकणार असाल तर त्याच्यासाठी जो माझ्या शिवसैनिकांचा खर्च झालाय तो निवडणूक आयोगाने आता त्यांना द्यावा परत. संजय जोग. सर, माझा एक प्रश्न आहे. बेसिकली सगळ्या ज्या आर्ग्युमेंट बघतोय आम्ही, म्हणजे न्यायालयात असेल किंवा आसिम यूज टू बी देअर ॲट स्पीकरच्या इथे, एक लिगल आहे म्हणून दरवेळेला ते सांगायचं की 10th शेड्यूल जरी असलं तरी इथे नेतृत्व बदल झालाय. तर देर इज नो क्वेश्चन ऑफ मर्जर. तर असीम सर, डू यू ॲक्सेप्ट दिस? अशा पद्धतीने खरोखरच नुसतं नेतृत्व बदल आहे आणि असं असेल तर डज इट लीड टू अ व्हायोलेशन ऑफ 10th शेड्यूल? म्हणजे आम्ही वाचतोय, यू आर द एक्सपर्ट, किंवा उद्धवजींना विचारायचं होतं, मग नुसतं नेतृत्वाबद्दल सीमित हा प्रश्न राहतो किंवा हे पूर्ण व्हायोलेशन करून मग जसं तुम्ही म्हणाला तसं हा कटाचा भाग होतो? कॅन यू एक्सप्लेन इन दॅट?
माझे मी रोहित शर्मा यांनी पण मगाशी सांगितलं तेच. पुन्हा एकदा सांगतो की नेतृत्व बदल हा कोणत्या विधिमंडळामध्ये झाला की मूळ राजकीय पक्षामध्ये झाला, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि मूळ राजकीय पक्ष हा महत्त्वाचा आहे कारण की त्यांनी पण मगाशी सांगितलं, मी पण सांगितलं की विधिमंडळ पक्ष हा वेळोवेळी इलेक्शन झाल्यावर अस्तित्वात येत असतो आणि त्याचं आयुष्य 5 वर्षाचं असते, जेव्हा की मूळ राजकीय पक्ष याचं आयुष्य त्याची स्थापना झाल्यापासून चिरंतन स्वरूपाचं असते, जोपर्यंत तो पक्ष बंद होत नाही. आणि त्यामुळे नेतृत्व बदल असा झालेलाच नाही आहे. नेतृत्व बदल न होता आणि म्हणून काय झालंय की आपण सातत्याने जरी या घटनांबद्दल बोलत असलो तरी लोकशाही प्रक्रिया सगळ्यांनी वेठीस धरलेली आहे आणि त्यासाठी कोणी स्वतःला चाणक्य म्हणून घेत असतील तर ते पण समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी विधानसभेमध्ये भाषण केलं, त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल अमेरिकेत कदाचित अशी घटना असती तर तेव्हाच्या तेव्हा सरकार त्यांनी पदच्युत केलं असतं. त्यांनी काय सांगितलं, एकनाथ शिंदेंनी हसत हसत ते सांगत होते, म्हणजे निर्लज्जपणा पण तो आहे एक प्रकारे आणि कायद्याची टर उडवणं आहे. ते सांगत होते की आम्ही रात्री भेटायचो आणि दिवस होण्याच्या आधी मी परत यायचो घरी, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता या गोष्टींचा काही आपल्या न्यायालयांमध्ये पुरावा म्हणून वापर करू शकत नाही. विधिमंडळामध्ये झालेलं जे संभाषण आहे त्याला प्रोटेक्शन आहे, याचा अर्थ जनता मुकी आणि बहिरी नाही. आणि म्हणून उद्धव साहेबांनी जे सांगितलं की जनतेच्या न्यायालयात हा प्रश्न ते आता देत आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी ठरवायचा आहे, तो याच्यासाठी की